करून अर्धवट जाळून टाकलेल्या अज्ञात युवकाचे खुनाचा उलगडा नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी. अभोणा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 8/3/2024 रोजी रात्रीच्या वेळी अभोणा ते कणाशी रोडवरील गोळाखाल शिवारात पुलाखालील नाल्यात एका अज्ञात इसमाचा मृतदेह अर्धवट जाळलेल्या अवस्थेत मिळून आला होता. यातील अनोळखी मयतास कोणीतरी अज्ञात आरोपींना अज्ञात कारणावरून जीवे ठार मारून मयताची ओळख पटू नये म्हणून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळून टाकण्याचा प्रयत्न केला म्हणून अभोणा पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर खुनाच्या गुन्ह्याच्या समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे यांचे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटना घडल्यापासून सलग 7 दिवस कणाशी व अभोणा परिसरात तळ ठोकून गोपनीय माहिती घेण्यास सुरुवात केली. त्याप्रमाणे घटनास्थळाच्या परिसरात पथकाने गोपनीय माहिती घेतली असता घटनेच्या दिवशी एक काळ्या रंगाची 4 व्हीलर कणाशी रोड परिसरात आली असल्याची पुष्टीची माहिती पथकास मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील काळ्या रंगाच्या इनोव्हा कार चालक मालकाबाबत गोपनीय माहिती घेऊन भिवंडी व मुंब्रा येथून संशयितांना ताब्यात घेतले. शहनवाज उर्फ बबलू शोएब शेख राहता भिवंडी जिल्हा ठाणे, सादिक इब्राहिम खान वय 48 राहता मुंब्रा जिल्हा ठाणे यांचा कोशिशने चौकशी केली असता 3 इसम हे भिवंडी येथून मालेगाव शहरात आले असल्याचे त्यांनी सांगितले. तिसरा इसम हा शाहरुख खान मेहबूब खान राहता वाशी नवी मुंबई मूळ राहता आजमगड उत्तर प्रदेश असे असल्याचे निदर्शनास आले. शाहरुख खान यांचा फोटो प्राप्त करून मयताचे वर्णाशी व त्यांच्या नातेवाईकांकडून खात्री केली असता यातील मयत हा शाहरुख खान हाच असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्ह्यातील आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले इनोव्हा कार क्रमांक MH01 AE 0008 या वाहनास मोबाईल गुन्हे तपास कामी जप्त करण्यात आले. एकंदरीत हे 4 व्हीलर खरेदी विक्रीचा व्यवसाय करत असून घटनेच्या दिवशी ते मालेगाव शहरात 4 व्हीलर कार बघण्यासाठी आले होते. त्यांनी त्यांचे मालेगाव येथील अन्य साथीदारांसह नावे निष्पन्न झालेली आहे. आपसात संगनमत करून मयत शाहरुख खान यांच्या वर्तनाला कंटाळून त्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तो बेशुद्ध झाल्यानंतर तो मयत झाला आहे असे समजून मालेगावपासून इनोव्हा कारने अभोणा पोलीस ठाणे हद्दीतील निर्जनस्थळी येऊन सदर ठिकाणी पेट्रोल टाकून मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. कळवण विभाग श्री किरण सूर्यवंशी यांनी केलेले मार्गदर्शन व सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री राजू सुर्वे, सपोनी गणेश शिंदे, पवनी संदीप पाटील, पोहवा नवनाथ सानप, चेतन सवस्कर, पोना विश्वनाथ काकड, हेमंत गिलबिले, योगेश कोळी, प्रदीप बहिरम, शरद मोगल, चापोहवा भवर, विकी महसदे यांचे पथकाने सदरची कामगिरी केली आहे.